तुम्ही मला म्हणत होतात ना, की रोज व्हिडिओ टाकत जा ताई, तर ठीक आहे, मी आजपासून ना रोज व्हिडिओ टाकत जाते. तर तुम्ही नोटिफिकेशन्स वगैरे चेक करत जा. तर चला, आता ह्या साडीपासून काय करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. तर अगदी मस्त अशी ही लाल कलरची साडी आहे, अशी वर्कमध्ये येते बरं. आता ह्या साडीपासून मी काही शिवली असेल किंवा काही बनवले असेल ना, तर असा विचार करत असाल ना, तर अजिबातच नाही बरं का. आता ही एवढी चांगली कोरी करकरी साडी मी कशी काय कट करणार. तर अर्थातच ह्या साडीतला ब्लाऊज आणि पिको फॉलसाठी आलेली होती ही साडी. तर आता ह्या दाखवायचं कारण म्हणजे हे ब्लाऊज ना असं रेडीमेड आहे, म्हणजे डिझाईन वगैरे मार्किंगमध्येच आहे. तर आता ह्याचा गळा रुंदी आहे ना ब्लाऊजचा, तर खूपच मोठा होता, बोटनेकमध्ये होता 3.5 इंच. तर त्या ताई म्हणत होते की बोटनेक नको आहे मला, तर मला असं ओपन गळ्यामध्ये पाहिजे. तर आता बोटनेक जर ओपन गळ्यामध्ये म्हटलं ना, तर गळा रुंदी खूपच मोठी असणार होती, तर ते गळणार होतं. त्याच्यामुळं असं जर गळे असले तर पीस वगैरे असेल ना, तर त्याला काय करायचं आहे, तर इथे ना मला गळा रुंदी 2.25 इंच लागणार होती, 9.5 इंचाला. पाठीमागचा गळा आहे 9.5, त्याच्यासाठी मी 2.25 इंच मार्किंग केलं, प्लस अर्धा इंच मार्किंग साईडला ठेवली तुम्ही बघितल्याप्रमाणे. तर त्यानंतर ना राहिलेला जो भाग आहे ना, तर तिथे टीप मारायची आणि ते कट करून टाकायचं. तर असं ॲडजस्ट केलं ना, तर ते बरोबर असं आपला जो गळ्याचा हे आहे ना, तर गळा रुंदी आहे 2.25 इंचामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. तर तेच दाखवण्याचं कारण होतं. तर हे 2 मी ब्लाऊज शिवलेले आहेत काल, तर एकाच ताईचे आहेत हे तिन्हीसुद्धा, साड्या प्लस ब्लाऊज. तर आता ह्या साडीमधला जो मी कट केलेला आहे, तुम्ही आत्ताच बघितलेला आहे, तर त्याच्या मधला हा रेड कलरचा ब्लाऊज कसा शिवला आहे, तर चला तुम्हाला मी दाखवते. तर आता हे 4 टक्सचं असणार आहे. तर प्रिन्सेस वगैरे काही नाही, सिम्पलच आहे तिन्हीसुद्धा 4 टक्समध्येच. आणि पाठीमागचा असा काय हा ओपन गळा आहे गोल राऊंडमध्ये, आणि नॉड वगैरे लावलेले आहेत मी. आणि त्यांची एक अशी डिमांड होती की बटरफ्लाय स्लीव्ज लावायचे आहेत, आणि ते पण डबल लेअरमध्ये लावलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं होतं सिंगलमध्ये नको, ते एकदम पातळ असं जाळी टाईप दिसेल, आणि डबलमध्ये लावले ना तर ते छान असं एकदम असं झुपका टाईप दिसणार आहे, असं म्हणून सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे. तर त्यानं मी असं गोट वगैरे करून घेतले, आणि बघा असं डबल लेअरमध्ये हे असे बटरफ्लाय स्लीव्ज ना कट केलेले आहे. आणि साईडला जे डिझाईन होतं ना, म्हणजे असं स्लीव्जला डिझाईन येणार होता, तुम्ही ते बघू शकताय, आर्महोलमध्ये डिझाईन आहे ना, तर ती डिझाईन स्लीव्जची होती. मग ते मी कट करून ना इथे अशा आर्महोलच्या साईडला लावलेले आहे, ते एकच नंबर दिसत होतं. तर खूपच काहीतरी एक वेगळंच युनिक असं दिसत होतं. तर चला, ब्लाऊज आवडल्यास लाईक मात्र करा. भेटूयात मग, बाय.